प्रेक्षक बांधवांना प्रथमतः मानाचा जय भीम। नेवासा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू। नेवासा तालुक्यातील एक दुर्दैवी घटना घडली आहे। घरातल्या एका मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू झाला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशीच काळीज पिळून टाकणारी ही दुर्दैवी घटना घडली आहे। फक्त एक जण या घटनेतून बचावला आहे। बायोगॅसच्या जुन्या विहिरीत पडलेले मांजर वाचवण्याच्या प्रयत्नात मंगळवारी 6 जण विहिरीत पडले होते। माणिक गोविंद काळे वय वर्ष 65, संदीप माणिक काळे वय वर्ष 36, बबलू उर्फ विशाल अनिल काळे वय वर्ष 28, अनिल बापूराव काळे वय वर्ष 53, बाबासाहेब गायकवाड वय वर्ष 36 अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। त्यापैकी विजय माणिक काळे वय वर्ष 35 हे सुदैवाने बचावले आहेत। 5 जणांचा बायोगॅसच्या जुनाट विहिरीत पडून गुदमरून अंत झाल्याची ही दुर्दैव घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। मंगळवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास सर्चीचे प्रयत्न करून मृतकांना बाहेर काढण्यात यश आले आहे। बुधवारी सकाळी 9च्या दरम्यान 5 जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। अंत्यविधी प्रसंगी गावकऱ्यांनी मोठ्या अश्रुनयनांनी टाळो पिटत शेवटचा निरोप दिला आहे। काळीज पिळून टाकणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपाधीक्षक सुनील पाटील, प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार आदी उपस्थित होते।